आता तुम्ही उल्लेख केला की शारीरिक व्याधींवर सुद्धा रामरक्षेत हो असं सांगितलेलं आहे आणि हो त्याला श्रीराम कवच असं सुद्धा हो म्हणलं हो जातं. तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या प्लीज आम्हाला सांगा. हां, जसं सुरू होतं रामरक्षा. आपण रामरक्षा सुरू करताना ध्यान करतो. ध्याये दाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नम. म्हणजे आता रामरक्षा म्हणायला सुरुवात केली आपण, पण जसं आपण कोणाच्या घरी गेल्यानंतर आपण लगेच आपल्या कामाचं काही बोलायला सुरुवात करत नाही. हां. आपण आधी बसतो, विचारपूस करतो की कसे आहात, बरे आहात ना, बरेच दिवसांनी आलात, अरे तब्येत अशी का झाली आहे, मग तब्येत चांगली झाली, आपण एकमेकांना अभिप्राय देतो आणि मग आपण जो काही कार्यभाग आहे, जो काही हेतू आहे ते बोलायला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे रामरक्षा सुरू करायच्या आधी हा ध्यानाचा श्लोक म्हटला की त्याच्यात आपण म्हटलं की रामाला म्हटलं की तू किती छान, किती सुंदर दिसतोस. रामाच्या हाताचं त्याच्यामध्ये वर्णन आहे आणि आपण म्हटलं की आता मी देवा ध्यान करायला बसतो आणि आता मी तुझं स्तोत्र मंत्र कवच पठण करायला सुरुवात करते. मग त्याच्यातला श्लोक आहे शिरो मे राघव पातू भालम दशरथात्मजः. अच्छा. इथपासून सुरुवात होते की आपण कुठल्या कामासाठी हे स्तोत्र म्हणायला सुरुवात केलेली आहे. हां. काय म्हणायचं आपल्याला की रक्षण करायचंय. आपण कितीही म्हटलं की नाही नाही मला देवाकडून काही नको, म्हणजे मी फक्त देवाची कृपा व्हावी याच्यासाठी मी जप करत आहे. पण तरी माणसाच्या जन्माला आलोय आपण, काहीतरी मनात गोष्टी असतात, काहीतरी हवं असतं. करेक्ट. मग हे श्लोक म्हणताना शिरो मे राघव पातू, याच्यात आपण म्हटलंय की देवा तू माझ्या शिरोभागाचं रक्षण कर, अच्छा. माझ्या मस्तकाचं रक्षण कर. आणि शिरो मे राघव पातू. मग इथे शिरो मे राम पातू नाही म्हटलंय, इथे आपण म्हटलंय शिरो मे राघव पातू. रामाचं कुठलं नाव घेतलं आपण, राघव. मग राघवच का, तर रघुकुळ, रघुकुळात जन्माला आले आणि रघुकुळ ज्यांनी उच्च पदाला नेऊन ठेवला असे माझे प्रभू श्रीराम. मग तू माझ्या शरीराचा जो उच्च भाग आहे, माझं मस्तक, याचं रक्षण कर. वा वा. आणि म्हणून राघव पातू असं म्हणताना आपण सांगितलं माझ्या शिरोभागाचं रक्षण कर. मग याच्यामध्ये काय कव्हर होतं की माझं डोकं, मस्तक, मग याच्याशी संबंधित ज्या काही व्याधी आहेत की डोकेदुखी आहे, मायग्रेन आहे, व्हर्टिगो आहे किंवा ओव्हर थिंकिंग आहे, खूप विचार करतो आपण, थांबवतच नाही विचार, मग अशा वेळी हा श्लोक. अच्छा.